श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने कलश स्थापना करत असतो, दर पौर्णिमेला किंवा अमावस्येच्या दिवशी आपण ते कलश जे स्थापन केलेलं आहे त्याच्यातलं पाणी बदलत असतो आणि त्याच्यावरती एक आपण नारळ दर पौर्णिमेला ठेवत असतो किंवा नारळ तोच असतो, फक्त पाणी आपण म्हणजे जे आपल्या कुलदेवीचा वार आहे त्या दिवशी आपण नारळातल्या खालचं जे पाणी आहे तांब्यातलं देवतांब्यातलं पाणी जे आहे ते आपण बदलत असतो किंवा पौर्णिमेला, अमावस्याला, शुक्रवारी, मंगळवारी आपण हे करत असतो. पण जर नारळ तुमचा जो आहे जे आपण कलशावर ठेवलेला आहे कुलदेवीच्या नावाने तो जर नारळ उगवला म्हणजे त्याला हिरवा कोंब आला तर त्या नारळाचं काय करावं? ज्यावेळेस ते नारळाचा कोंब छोटा असतो तसंच मोठमोठा होत गेल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये ठेवण्यासाठी जर अडचण येत असेल तर आपण त्यावेळेस त्या नारळाचं काय करावं जेणेकरून आपल्या घरामध्ये आणखीनही घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य वाढत जाईल. तर बघू. तर बऱ्याच महिला काय करतात, त्यांच्या घरामध्ये ज्यावेळेस कुलदेवीच्या नावाने या कलशाची स्थापना केलेली असते आणि ते नारळ उगवतं म्हणजे ते नारळ फुटतं, त्याला कोंब येतात, तर त्यावेळेस त्या महिला काय करतात, ज्यावेळेस ते थोडंसंच मोठं होईल तर त्याचं विसर्जन करतात. विसर्जन कशा प्रकारे? तर पाण्यामध्ये करतात. तर पाण्यामध्ये त्याचं विसर्जित करू नका. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही जर असंच कलश ठेवत असाल आणि त्या कलशाला जर कोंब आलेला असेल तर ते कलशाचा एक उपाय करा जेणेकरून तुमच्या घराची भरभराटी होईल, कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्यावर राहील आणि दररोज नित्यनियमाने आपल्या हाताने आपल्या कुलदेवीची सेवा घडेल. ज्यावेळेस त्या कलशाला कोंब येईल आणि त्याचं झाडामध्ये थोडंसं रूपांतर व्हायला चालू होईल म्हणजे थोडासा मोठा तो कोंब होईल आणि देवघरामध्ये तुम्हाला ठेवायला जर अडचण येत असेल तर आपल्या कुलदेवीच्या वारा दिवशी, मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ते जो नारळ आहे तो काढायचा आहे आणि त्या नारळाचा एक उपाय करायचा आहे. त्याच्या अगोदर आपला कलश जो आहे त्या कलशाचं पाणी बदलायचं, त्या कलशाला नवीन एक नारळ स्थापित करायचं, कुलदेवीच्या नावाने आपल्याला कलश स्थापित करायचा आणि ते नारळ जे आहे, कोंब आलेलं नारळ जे आहे ते 2 दिवस आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं, 2-3 दिवस. आणि कुलदेवीचा जो वार येईल म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला त्या दिवशी आपल्याला तो नारळ विसर्जित करायचा आहे. विसर्जित कसं करायचं आहे तर त्या नारळाला 2 दिवस पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्या घराजवळ किंवा आपल्या शेतामध्ये, आपल्या जमिनीमध्ये त्याला म्हणजे लावायचं आहे, त्याची लागवड करायची आहे. त्या नारळ आपल्याला आपल्या घराजवळ लावायचं आहे जेणेकरून जसं नारळ तो मोठमोठा होत जाईल तसं आपल्या घरातलं सुद्धा वातावरण, आपल्या घरातलं सुख समृद्धी वाढत जाईल. कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहील. घरामध्ये नारळ फुटणे म्हणजेच नारळाला कोंब येणे हे खूप शुभ मानलं जातं. आता बऱ्याच वेळेस आपण दररोज नित्यनियमाने त्या नारळाला पाणी घालणं आपल्या हाताने घडेल, आपल्या कुलदेवीच्या नावाने तो नारळ आपल्या दारामध्ये म्हणजे उगवेल. त्याचबरोबर त्या नारळाची पूजा आपल्याकडून दर कुलदेवीच्या वारा दिवशी होईल. त्याचबरोबर नारळाला कल्पवृक्ष नावाने ओळखलं जातं. आपल्या घराची सुद्धा जसं नारळाचं झाड मोठमोठं होत जाईल तसं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यास सुरुवात होईल. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल. अगदी छोटासा हा नारळाचा उपाय आपल्याला करायचा आहे. ते नारळ इतरत्र कुठेही टाकून न देता किंवा पाण्यात विसर्जित न करता कोंब आलेल्या नारळाचं आपल्या घराजवळ नक्की लावा. खरंच खूप आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या कुलदेवीचा, कुलदेवतांचा. तर या प्रकारे छोटासा उपाय नक्की करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.